नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बैजिक राशी शिकत असताना काय केलं होतं? बैजिक राशींची ओळख करून घेतली होती. एकपदी, द्विपदी, त्रिपदी, बहुपदी असं ओळखायला शिकलो. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बैजिक राशींची बेरीज वजाबाकी करायला शिकलो. त्याच्यानंतर त्या वजाबाकी करताना काय काळजी घ्यायची, ऋण संख्या असेल, कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल तर आतमध्ये काय कसा बदल होतो ते पण आपण शिकलो. आणि आता बैजिक राशींचा गुणाकार आणि भागाकार आपल्याला शिकायचा आहे. पण तत्पूर्वी एक सूचना आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि त्या खालील ऑनलाईन टेस्ट सोडवायची आहे. आपली पुस्तकं काही दिवसातच येत आहेत. काही जण 8वीची सुद्धा पुस्तकं वापरत आहेत. प्रत्येक घटकाला आपल्या QR कोड असणार आहे. पण पुस्तकं येईपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहून अभ्यास करायचा आहे, नुकसान करायचं अजिबात नाही. चला तर मग 4थीची पुस्तकं सुद्धा बाजारात आलेली आहेत. ती लवकरच तुम्हाला मिळतील. आपण लगेचच बैजिक राशींचा गुणाकार आणि भागाकार हे शिकणार आहोत. आता इथे बघा, मी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. वेळ जाऊ नये म्हणून अगोदरच लिहिलेलं आहे की आपण आता बघूयात की 9 गुणिले 6 म्हटलं की तुम्ही लगेच करता 9 सक 54. आता 9 भागिले 6 म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, अशा पद्धतीनं मांडावं लागेल. मग तुम्ही काय करता, इथं संक्षिप्त रूप देता. हा पर्याय नसेल तर संक्षिप्त रूप देता. संक्षिप्त रूप देताना आपण काय करूया की डायरेक्ट दोघांनाही 3ने भाग देण्याऐवजी याची फोड करूया. 3 गुणिले 3 म्हणजे 9 आणि 3 गुणिले 2 म्हणजे 6. याची फोड अशी झाली. मग आपण काटाकाटी केली तर 3ला 3 जातो आणि खाली किती राहतात, 3/2 हे त्याचं उत्तर मिळतं. आता इथे बघा, 6 गुणिले 6 असं लिहितो म्हणजे 6चा गुणाकार 2 वेळा असतो, म्हणून आपण 6चा वर्ग असं लिहितो. मग आता इथे कसं करतो, 6 गुणिले 6 6चा वर्ग आणि 6 भागिले 6 म्हणजेच 1 उत्तर येतं. तर हे आपल्याला माहितीये की त्याच संख्येने त्याच संख्येला भागल्यावर उत्तर 1 येतं. पण कसं असतं बघा की याला घातांक नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे गुणाकारामध्ये काय होतं, घातांकाची बेरीज होते. आता यालाही घातांक काहीच नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे आपल्याला काय झालं की घातांक 1 आणि 1 तर घातांकाची काय झाली, वजाबाकी झाली. म्हणजे 1 वजा 1 म्हणजे 6चा घातांक 0 झाला. आणि घातांक 0 असला की त्याची किंमत 1 असते. बघा, मग मी इथं लिहून ठेवले, गुणाकार करताना घातांकाची बेरीज करायची असते आणि भागाकार करताना घातांकाची वजाबाकी करायची असते. नियम लक्षात आला? गुणाकार करताना घातांकाची बेरीज आणि भागाकार करताना घातांकाची वजाबाकी. आता इथे बघा, x तसंच. आता x गुणिले x म्हणजे काय, याचा घातांक 1 आहे म्हणजे x चा वर्ग. आता याचा घातांक 1 आहे, याचा घातांक 1 आहे म्हणजे काय, जर तुम्ही या स्वरूपात जर मांडलं असतं तरी तुमचं x ला x गेलं असतं, उत्तर काय आलं असतं 1. म्हणजेच तुम्ही या घातांकाची काय केली, वजाबाकी केली. x चा घातांक 1 आणि इथं काय आलं, x पायासारखा आहे त्यामुळे आपण घातांकाची वजाबाकी केली. x चा घातांक 0 म्हणजे 1. आता इथे बघा कसं करायचं आहे, घातांकाची पाया समान असेल तर आपण तसाच ठेवतो. गुणाकार करताना समान पाया असताना घातांकाची बेरीज होते म्हणून 1 चा घातांक 5. मग आता इथे भागाकार करताना काय होणार, घातांकाची वजाबाकी होते. पाया आहे तोच, 2 वजा 3. इथं 3 वजा 2 नाही करायचं, पहिल्यांदा 2 आहे नंतर 3 आहे, हे लक्षात घ्या. मग तुमचं उत्तर काय येतं, 1 चा घातांक वजा 1. भिन्न चिन्हांची वजाबाकी होते, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. त्या नियमानुसार तुमचं 1 चा घातांक वजा 1 आलं. पण आपण जर असं सोडवलं असतं, x गुणिले x फोड केली असती याच्यासारखी, x गुणिले x गुणिले x, मग काटाकाटी केल्यावर हे उत्तर, हे काटाकाटी केलं, उत्तर काय आलं,
उत्तर काय आलं तुमचं 1/x. उत्तर काय आलं, इथं वर एकच राहिला आणि खाली x राहिला, म्हणजेच ह्या दोन्ही किमती समान आहेत. जर तुम्हाला छेदाला छेदाची संख्या अंशाला न्यायची असेल तर धन असेल तर ती ऋण होणार आहे आणि ऋण असेल तर ती धन होणार आहे. म्हणजे बघा, जर इथं 1/2x असेल तर तुम्हाला या 2x ला जर अंशाला न्यायचं असेल तर त्याची किंमत -2x होणार आहे. हे लक्षात ठेवा. हा पर्याय नसेल तर हा पर्याय असलेला तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. आता इथे आपण काय केलेलं आहे, इथे बघा घातांक याला 1 आहे, याला 1 आहे, याला 1 आहे. गुणाकार करताना सहगुणक आहे, त्यांचा गुणाकार होतो 4 दुने 8. घातांकाची समान जर पाया असेल तर त्यांची बेरीज होणार. x चा घातांक 3, y 1 वेळा, इथं y 1 वेळा, म्हणजे y झाला 2 वेळा. हा झाला गुणाकार. काय केलं, घातांकाची बेरीज केली. आता 2xy भागिले 4xy. आता इथे आपण जर उभ्या पद्धतीनं मांडलं 2xy भागिले 4x वर्ग y. काटाकाटी करून आपण केलं बेक बे, बेदुने 4. आणि मग आता इथे घातांकाची जर वजाबाकी केली तर याचा घातांक 1 आहे, याचा घातांक 2 आहे. 1 मधून 2 गेल्यावर खाली किती राहिले, -1 राहिला. मग आता इथे तुम्हाला सोप्या पद्धतीनं जर फोडून केलं तर काय होणार, 2 गुणिले x गुणिले y आणि 2 गुणिले 2 गुणिले x गुणिले x गुणिले y. आता काट्याकाटी करा बरं. 2 ला 2 गेला, x ला x गेला आणि y ला y गेला. खाली किती राहिला, वर अंशस्थानी 1, खाली 2x. आणि सांगितल्याप्रमाणे हा पर्याय नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याला अंशस्थानी नेल्यावर त्याला ऋण करावं लागेल. मग आता इथे नियम काय लक्षात ठेवायचा, गुणाकार करताना घातांकाची बेरीज होते, वजाबाकी करताना भागाकार करताना घातांकाची वजाबाकी होते. आणि छेदस्थानचं जर अंशस्थानी न्यायचं असेल, धन असेल तर ऋण होणार आणि ऋण असेल तर धन होणार. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यावर आधारित काही उदाहरणं आपण लगेच घेणार आहोत. आपण आता ही उदाहरणं सोडून बघूयात. याच्यामध्ये गुणाकार आपण शिकलेलो आहोत. a अधिक b त्याला गुणिले 2a वजा 4b. चिन्ह नसतं म्हणजे काय असतं, 2 कंसाच्या मध्ये ते एकमेकांना गुणिले असतात. आणि गुणाकार करताना a हा सगळ्यांना गुणिले आहे, b हा सगळ्यांना गुणिले आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, a अधिक b या कंसाला 2a ने गुणावं लागेल. आणि नंतर काय करावं लागेल, b ने 2a वजा 4b ला गुणावं लागेल. काय केलं बघा बरं, मी 2a ने या दोघांनाही गुणलं आणि b ने कसंही करा, याने याला गुणा किंवा याने याला गुणा. तर आता उत्तर काय येतं बघा, 2a वर्ग अधिक 2ab. त्याच्यानंतर b आणि 2a याचा गुणाकार काय आला, अधिक 2ab. याचा गुणाकार काय आला, वजा 4b वर्ग. चिन्ह नीट लक्षात घ्यायची. इथं दोघांनाही धन चिन्ह होतं म्हणून उत्तर तुमचं धन गुणिले धन धन झालं. इथं एकाला ऋण चिन्ह एकाला अधिकचं चिन्ह आहे म्हणजे तुमचा गुणाकार येणार ऋण. आता तुमचं काय झालं, 2ab 2ab जर समान चल असतील, सरूप पद असतील तर त्यांची आपण बेरीज करू शकतो. 2a वर्ग अधिक 4ab वजा 4b वर्ग झालं उत्तर. आता इथे सरूप पद नाहीयेत त्यामुळं आपण इथं बेरीज वजाबाकी करू शकत नाही. नियम काय लक्षात ठेवायचा, 2 कंसाच्या मध्ये चिन्ह नसेल तर ते गुणाकाराचं चिन्ह असतं. कंसातील प्रत्येक पद ह्या प्रत्येक पदाशी गुणिले असतं. आणि सरूप पद असतील तरच तुम्ही शेवटी बेरीज वजाबाकी करू शकता, अन्यथा नाही. गुणाकार करताना मात्र तुम्ही गुणाकार करू शकता. म्हणजे कसं की 4xy असेल आणि गुणिले 2 समजा x वर्ग y वर्ग असं असेल.
आता इथं स्वरूप पद नाहीयेत तरी सुद्धा तुम्ही गुणाकार करू शकता. 4 दुने 8, एक्स वर्ग आणि एक्स हे 3 वेळा एक झाले आणि वाय आणि वाय वर्ग हे 3 वेळा वाय वर्ग झाले. 3 वेळा वाय झाला. हा गुणाकार तुम्ही करू शकता. फक्त इथे जर बेरजेचं चिन्ह असतं तर तुम्ही बेरीज करू शकणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचं उदाहरण बघूया. आता हे उदाहरण कसं आहे मुलांनो, आता हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता की तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करता येते. आपण भिन्न छेद अपूर्णांकाची वजाबाकी करतो की नाही. भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. समजा 1/5 असेल आणि 1/4 असेल तर याची बेरीज वजाबाकी आपण करतो. भिन्न छेद आहे, समान छेद केल्याशिवाय म्हणजे तिरपा गुणाकार करतो. 4 एके 4, 5 एके 5 आणि ह्या दोघांचा गुणाकार 20 म्हणजे तुमचं उत्तर आलं 9/20. मग तेच आहे, बाकी काहीच नाही. ए अधिक बी ला 1 ने गुणलं तर मुलांनो ए अधिक बीच येणार आहे. ए वजा बी ला 1 ने गुणलं मध्ये अधिकचं चिन्ह आहे आणि म्हणून ए वजा बी, इथं अधिकचं चिन्ह आहे ते देऊन टाकलं आणि ए वजा बी गुणिले 1 ए वजा बी. आता हे दोन्ही एकमेकांना गुणिले आहेत कारण आपण समान छेद करतो आहोत. ए वजा बी आणि ए अधिक बी. बघा बरं आता काय होणार. धन धन आहे, त्याचं उत्तर तुमचं काय आलं 2a. ए अधिक ए बरोबर 2a आणि इथं धन आणि इथं ऋण म्हणजे ते काटाकाटी झाले की बी वजा बी बरोबर 0, काहीच राहिलं नाही. मग आता आपल्याला या दोघांचा गुणाकार करायची. आता ए गुणिले ए केलं ए वर्ग आलं, ए गुणिले बी केलं ए बी आलं, वजा बी गुणिले ए ऋण बी ए येणार किंवा ए बी लिहिलं तरी चालतं. त्याच्यानंतर वजा बी गुणिले अधिक बी, तुमचं उत्तर वजा बी वर्ग येणार. वजा बी ए, ह्या बी ने याला गुणलं वजा बी ए आणि ह्या वजा बी ने अधिक बी ला गुणलं. भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋणच येतो म्हणून इथं बी गुणिले बी बीचा वर्ग येणार. आता इथे काय झालं आहे की ए बी आणि बी ए हे समान आहेत, स्वरूप आहेत म्हणजे ए बी ला बी ए जातो, ए बी ला बी ए जातो. मग राहिलं काय तुमचं उत्तर ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे अंशाला काय राहिलं 2a आणि छेदाला काय राहिलं ए वर्ग वजा बी वर्ग. बघा बरं किती अवघड वाटत होतं उदाहरण, पण किती सुंदर पद्धतीनं आपण हे शिकलेलो आहोत त्याच्यावर आधारितच करायचे. फक्त चिन्हांचं मात्र लक्षात ठेवायचे की भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो, समान चिन्हांचा गुणाकार धन येतो, हे लक्षात ठेवायचं म्हणजे उत्तर चुकणार नाही. आता अजून एक उदाहरण, शाब्दिक उदाहरण आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता फळ्यावर दिलेली उदाहरणं बघा, आपण सोडून बघूयात. किती दिसायला अवघड दिसतायत उदाहरणं, परंतु अतिशय सुंदर पद्धतीने सोडवता येतात. जर तुम्ही अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जर व्यवस्थित शिकलेला असाल तर ही उदाहरणं सोडवणं अतिशय सोपं जाणार आहे. आता आपण अपूर्णांकाचा भागाकार कसा केलेला आहे तुम्हाला माहिती. समजा 1/4 असेल आणि भागिले 1/8 असेल तर काय करतो, भागिले म्हणजे काय करतो उलटून गुणिले करतो आणि मग 4ने इथं भाग गेला, उत्तर आलं 2. मग तसंच इथं करायचं आहे, काहीच वेगळं नाहीये. आता या पद्धतीनेच आपण हा भागाकार करण्याचा प्रयत्न करूया. बघा 28 ए वर्ग बी वर्ग भागिले वजा 37 ए वर्ग बी चा घन भागिले म्हणजे उलटून गुणिले. पहिल्या पायरीला काय करायचं, भागिले म्हणजे उलटून गुणिले. खालचं छेदस्थानची संख्या वरती जाते आणि अंशस्थानची संख्या खाली येते. पहिल्या पायरीला काय केलं आपण, भागिले म्हणजे उलटून गुणिले. आता आपल्याला इथे भाग जाणाऱ्या संख्या दिसत आहेत की आपण छेदाने अंशाला भागू शकतो, अंशाने छेदाला भागू शकतो, मध्ये गुणाकाराचं चिन्ह. 37 एके 37, 37 दुणे 74, 28 एके 28, 28 दुणे 56. ए वर्गला ए वर्ग गेला. आता आपल्याकडं काय राहिले बघा बरं, वरती राहिला बी वर्ग, खाली राहिलेला आहे वजा बीचा घन,
त्याच्यानंतर गुणिले इथं काय राहिलेले 2a वर्ग b, खाली काय राहिले वजा 2ab. आता शिल्लक राहिलेलं व्यवस्थित लिहून घेतलं. आता तुम्हाला माहितीये घातांकाची वजाबाकी होते, म्हणजे इथं जर बघितलं तर याचं जे उत्तर आहे ते काय असणार आहे बघा बरं. आपण 2तून 3 वजा करणार आहोत, 2तून 3 वजा करणार आहोत, म्हणजे तुमचा घातांक काय येणार आहे, b चा घातांक वजा 1 येणार आहे. b चा घातांक काय येणार आहे वजा 1. पण आपण फोड करून जास्त तुमच्या लक्षात येईल की b गुणिले b भागिले वजा b गुणिले b गुणिले b. आता इथे काय झालं, b ला b गेला, ह्या b ला b गेला, इथं काय राहिलं 1 छेद वजा b. हे आपल्याला लगेच कळतं की इथे वजा b एक शिल्लक राहतो. आता याचं उत्तर 2 ला 2 गेला. आता इथे आपल्याला कळतंय की a वर्ग आणि a वर्ग म्हणजे इथं एक a जादा आहे, म्हणजे वर एक म्हणजे वर a शिल्लक राहणार आहे आणि b ला b जाणार आहे, हे आपल्याला कळतंय. पण फोड केल्यानंतर a गुणिले a आणि खाली वजा a, a ला a गेला, खाली काय राहिलं a वजा 1 असं राहिलं, खाली काय राहिलं वजा a. मग आता तुमचं काय आहे गुणिले a वजा 1. आता काय राहिलं बघा, याचं उत्तर आपण काढलं होतं हे, आणि आपण याचं उत्तर काय काढलं हे. आता अंशाचा गुणाकार a गुणिले 1 a आणि समान चिन्हांचा गुणाकार हा धन येतो b गुणिले 1 b, म्हणजे तुमचं उत्तर एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर काय आलं a छेद b. काय केलं कळलंय का बघा, आपण भागिले म्हणजे उलटून गुणिले केलं आणि मग गुणाकार होता त्यामुळे समान समान जे होते घातांक ते पटापट कट केले, राहिलेले जे होते त्याची आपण फोड केली, फोड मधून काटाकाटी केली, इथे 1 छेद वजा b राहिला आणि इथं a छेद वजा 1 राहिला. अंशाचा गुणाकार केला, छेदा समान चिन्हांचा गुणाकार नेहमी धन येतो, यानुसार आपलं उत्तर a छेद b आलेलं आहे. आता व्हिडिओ पॉज करून हे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या आणि आपण हे उदाहरण आता लगेच सोडवणार आहोत. बघा तिकडे जागा कमी पडणार आहे. उदाहरण आहे, एका मशीनची किंमत 5x अधिक 1/7 रुपये आहे, तर अशा 5x वजा 1/7 मशीनची किंमत किती. आपल्याला माहितीये एका पेनाची किंमत 5 रुपये असेल तर 9 पेनांची किंमत किती. मग आपण काय करतो 9/1 गुणिले 5, म्हणजे एकावरून अनेकाची किंमत काढताना आपण काय करतो गुणाकार करतो. मग एका मशीनची किंमत 5x अधिक 1/7 आहे, तर अशा 5x वजा 1/7 मशीनची किंमत किती. मग हे वरती जाणार, म्हणजे आपल्याला दोघांचा गुणाकार करायचा आहे हे मात्र पक्क झालं. मग आता आपण गुणाकार करायला शिकूयात. आता गुणाकार करण्यासाठी सुद्धा आपल्याला जागा थोडीशी कमी पडणार आहे, म्हणून मी पुन्हा पहिल्यापासून घेते की आपण गुणाकार करूया. 5x अधिक 1/7 गुणिले 5x वजा 1/7. कंसाला कंस गुणिले आहे, मध्ये चिन्ह दिलं नाही तरी चालतं. मगाशी आपण शिकलो 5x या संपूर्ण कंसाला गुणिले आहेत. मग आपण 5x गुणिले 5x केलं 25x वर्ग आला. त्याच्यानंतर 5x ने आपण वजा 1/7 ला गुणिले केलं, 5x गुणिले वजा 1/7. उत्तर काय आलं अंशाचा गुणाकार वजा 5x/7. काय आलं इथं उत्तर वजा 5x/7. म्हणजे याने गुणल्यावर या दोघांना उत्तर तुमचं हे आलेलं आहे. आता आपल्याला 1/7 ने 5x ला गुणलं, 1/7 गुणिले 5x, उत्तर काय येणार अंशाचा गुणाकार 5x/7. काय आलं हा, यांचा गुणाकार काय आला 5x/7 आला. आता 1/7 ने वजा 1/7 ला गुणा बरं, 1/7 गुणिले वजा 1/7, यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. मग तुमचं उत्तर आलं धन गुणिले ऋण बरोबर ऋण. काय गुणाकार आला वजा
1/49. बघा मग आता -5 आणि +5 कसं आलं असतं बरं? हे एकमेकांना भिन्न चिन्हांची वजाबाकी होते. तसंच हे दोन्ही समान आहेत आणि भिन्न चिन्ह आहे म्हणजे हे जाणार आणि मग खाली काय राहिलं? 25x² - 1/49. आता हे एवढं करण्यापेक्षा आपल्याला नंतर नित्य समानता शिकायची आहे. त्याच्यामध्ये यांचा गुणाकार डायरेक्ट कसा येणार आहे हे पण आपल्याला समजणार आहे. परंतु तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे की कंसातल्या संख्यांचा गुणाकार कसा करायचा. म्हणजे त्या मशीनची किंमत किती आली? 25x² - 1/49 एवढी त्याची किंमत आलेली आहे. अशा पद्धतीनं बेसिक जर तुम्ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतल्या गुणाकार भागाकाराच्या तर कोणतेही उदाहरण सोडवणं सोपं जाणार आहे. मग चौरसाची बाजू देतील, मग त्याचं क्षेत्रफळ काढायला सांगतील किंवा बाजू देऊन त्याचा गुणाकार परिमिती काढायला सांगतील. अशा कोणत्याही पद्धतीनं शाब्दिक उदाहरण विचारलं जातं. तर व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. याखाली टेस्ट दिलेली आहे ती लगेचच सोडवायची आहे आणि यशोदीप प्रकाशनाची पुस्तकं मागवायला मात्र विसरायचं नाही. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करायचा आहे.